गोपाल कृष्ण भगवान की जय। श्रीमद् भागवत महापुराण की जय। वेद व्यास भगवान की जय। शुक भगवान की जय। नमो भगवते वासुदेवाय। स्कंध 3 अध्याय 16। जय विजयांचे वैकुंठातून पतन। ब्रह्मदेव म्हणाले, देवगण हो, योगनिष्ठ सनकादी मुनींनी जेव्हा अशी स्तुती केली तेव्हा वैकुंठ निवासी श्रीहरींनी त्यांची प्रशंसा करीत म्हटले. श्री भगवान म्हणाले, जय विजय माझे पार्षद आहेत. माझी कोणत्याही प्रकारे पर्वा न करता यांनी आपला मोठाच अपराध केला आहे. हे मुनींनो, आपण माझे एकनिष्ठ भक्त आहात, म्हणून एका परीने त्यांनी ही माझीच अवज्ञा केल्यामुळे आपण यांना जो दंड दिला त्याला माझी अनुमती आहे. ब्राह्मण माझे परम आराध्य दैवत आहेत. माझ्या सेवकांकडून आपला जो अपमान झाला आहे तो मी माझ्याकडूनच झाला असे मानतो, म्हणून मी आपली क्षमा मागतो. सेवकांनी अपराध केला तर जग त्यांच्या स्वामीलाच दोष देते. ते अपयश स्वामींच्या कीर्तीला अशा प्रकारे दूषित करते की जसा चर्मरोग त्वचेला. माझ्या निर्मल सुयश सुधेच्या श्रवणामध्ये डुंबणारे चांडालापर्यंतचे सर्व जग ताबडतोब पवित्र होते, म्हणूनच मला विकुंठ असे म्हणतात. परंतु ही पवित्र कीर्ती मला आपल्यामुळेच प्राप्त झाली आहे, म्हणून जो कोणी आपल्या विरुद्ध आचरण करील, मग तो माझा हात असला तरी त्याला मी तोडून टाकीन. आपल्यासारख्यांची सेवा केल्यानेच माझ्या चरणरजांना एवढी पवित्रता प्राप्त झाली आहे की ती सर्व पापांना तत्काळ नष्ट करते. आणि मला असा सुंदर स्वभाव प्राप्त झाला आहे की जिच्या कृपाकटाक्षासाठी इतर देव अनेक प्रकारची व्रते करतात. ती लक्ष्मी मी उदासीन असूनही मला सोडित नाही. जे आपले संपूर्ण कर्मफल मला अर्पण करून सदैव संतुष्ट राहतात, ते निष्काम ब्राह्मण जेव्हा तुपाने युक्त निरनिराळ्या पक्वान्नांचे भोजन करतात, घासाघासाला तृप्त होतात, तेव्हा त्यांच्या मुखाने मी जसा तृप्त होतो तसा यज्ञामध्ये अग्निरूप मुखामध्ये यजमानाने दिलेल्या आहुती ग्रहण करूनही होत नाही. योगमायेचे अखंड आणि असीम ऐश्वर्य माझ्या अधीन आहे. तसेच त्यांचे चरणोदक अशी गंगा चंद्रमस्तकावर धारण करणाऱ्या शंकरासहित सर्व लोकांना पवित्र करते. असा असूनही मी ज्यांच्या पवित्र चरणरजांना माझ्या मुकुटावर धारण करतो, त्या ब्राह्मणांनी शाप दिला तरी तो कोण सहन करणार नाही. ब्राह्मण, दुभत्या गायी आणि अनाथ प्राणी हे माझे शरीरच आहेत. पापांमुळे विवेकदृष्टी नाहीशी झाल्यामुळे जे लोक यांना माझ्यापासून वेगळे समजतात, त्यांना मी नियुक्त केलेल्या यमराजांचे गिधाडासारखे दूत, जे सापाप्रमाणे रागीट आहेत, ते अत्यंत रागाने आपल्या चोचींनी टोचतात. ब्राह्मणांनी तिरस्कार केला तरीसुद्धा जे त्यांच्यामध्ये माझी भावना करून प्रसन्न चित्ताने आणि अमृतमय हास्याने युक्त अशा चेहऱ्याने त्यांचा आदर करतात, तसेच ज्याप्रमाणे रागवलेल्या पित्याची त्याचा पुत्र आणि आपली मी मनधरणी करतो, त्याप्रमाणे जे प्रेमपूर्ण वचनांनी प्रार्थना करून त्यांना शांत करतात, ते मला त्यांच्या अधीन करून घेतात. माझ्या या सेवकांनी माझे मनोगत न समजल्याने आपला अपमान केला आहे. माझी तुम्हाला एवढीच विनंती आहे की आपण कृपा करून यांचा हा शिक्षेचा कालावधी लवकर संपवा आणि आपल्या अपराधाला अनुसरून तत्काळ गतीचा भोग घेऊन ते लवकरच माझ्याकडे येऊत. ब्रह्मदेव म्हणाले, जरी क्रोधरूपी सर्पाने सनकादी मुनींना चावा घेतला होता, तरी अंतःकरणाला प्रकाशित करणारे भगवंतांची मंत्रमय सुमधुर वाणी ऐकत असता त्यांचे चित्त तृप्त झाले नाही. भगवंतांचे बोलणे मोठे, मनोहर आणि थोडक्यात होते, परंतु ते इतके अर्थपूर्ण, सारयुक्त, गूढ आणि गंभीर होते की एकाग्र चित्ताने लक्ष देऊन ऐकून व त्यावर विचार करून सुद्धा त्यांना भगवंतांचे मनोगत समजू शकले नाही. भगवंतांच्या अशा बोलण्याने ते फार आनंदित झाले आणि त्यांचे अंग रोमांचित झाले. नंतर योगमायेच्या प्रभावाने आपल्या परम ऐश्वर्याचा प्रभाव प्रगट करणाऱ्या प्रभूंना हात जोडून ते म्हणू लागले. मुनी म्हणाले, हे स्वयंप्रकाशी भगवंता, आपण सर्वेश्वर असून सुद्धा म्हणता की आपण माझ्यावर अनुग्रह केला, याचा नेमका हेतू आमच्या लक्षात येत नाही. प्रभो, आपण ब्राह्मणांचे कल्याण करणारे आहात, म्हणून
लोकशिक्षणासाठी आपण खुशाल असे म्हणा की ब्राह्मण माझे आराध्य दैवत आहेत. खरे पाहता ब्राह्मण आणि देवांचेही देव ब्रह्मादिक यांचे सुद्धा आपण आत्मा आणि आराध्य दैवत आहात. सनातन धर्म आपल्यापासून उत्पन्न झाला आहे. आपल्या अवतारांच्या द्वाराच वेळोवेळी त्यांचे रक्षण होते. तसेच निर्विकार स्वरूप आपणच धर्माचे परमगुह्य रहस्य आहात, हेच शास्त्रांचे मत आहे. निवृत्तीपरायण योगी लोक आपल्या कृपेने सहजपणे या मृत्यूरूप संसार सागरातून तरून जातात. असे असता दुसरा कोणी आपल्यावर कशी कृपा करू शकेल? भगवन, दुसरे अर्थार्थी लोक जिचे चरणरज नेहमी आपल्या मस्तकावर धारण करतात, ती लक्ष्मी नेहमी आपल्या सेवेत रत असते. तेव्हा असे वाटते की भाग्यवान भक्तजन आपल्या चरणांवर ज्या ताज्या तुळशीच्या माळा अर्पण करतात, त्यांच्यावर गुंजारव करणाऱ्या भ्रमराजाप्रमाणे लक्ष्मीही आपल्या पादपद्मांना आपले निवासस्थान बनवू इच्छिते. परंतु आपल्या पवित्र सेवेने निरंतर आपल्या सेवेत तत्पर राहणाऱ्या लक्ष्मीचाही आपण विशेष आदर करत नाही, कारण आपण आपल्या भक्तांविषयीच विशेष प्रेम ठेवता. आपण स्वतःच संपूर्ण गुणांचे श्रेष्ठ आश्रय आहात, तर मग इकडे तिकडे हिंडणाऱ्या ब्राह्मणांच्या चरणांमुळे पवित्र झालेली त्यांच्या मार्गातील धूळ आणि श्रीवत्स चिन्ह असणाऱ्या आपल्याला पवित्र करू शकतील काय? का बरे आपण त्याचा स्वीकार केलात? भगवन, आपण साक्षात धर्मस्वरूप आहात. सत्यादी 3 युगांमध्ये आपण प्रत्यक्ष अवतार रूपाने उपस्थित राहता. खरोखर आपण आपल्या शुद्ध सत्वमय वरदायिनी मूर्तीद्वारा आमच्यातील धर्मविरोधी असे रजोगुण तमोगुण दूर करून ब्राह्मण आदी देवतांच्यासाठी तप, शौच आणि दया या आपल्या 3 चरणांनी या चराचर जगताचे रक्षण केले आहे. हे देवा, हे श्रेष्ठ ब्राह्मणकुल आपल्याकडूनच रक्षण होण्याजोगे आहे. साक्षात धर्मरूप असून सुद्धा आपण जर सुमधुर वाणी आणि पूजनाद्वारा या उत्तम कुलाचे रक्षण केले नाही, तर आपण निश्चित केलेला कल्याण मार्गच नष्ट होऊन जाईल. कारण सामान्य लोक श्रेष्ठ पुरुषांचे आचरणच प्रमाणभूत समजून ग्रहण करतात. आपण सत्वगुणांची खाण आहात आणि सर्व जीवांचे कल्याण करण्यासाठी उत्सुक आहात. म्हणूनच आपण आपल्या राजे आदिरूप शक्तीच्या द्वारा धर्मांच्या शत्रूंचा संहार करता. कारण वेदमार्गांचा नाश जणू आपल्याला मान्य नाही. आपण त्रिलोकीनाथ आणि जगप्रतिपालक असूनही ब्राह्मणांशी नम्र राहता. यामुळे आपला प्रभाव काही कमी होत नाही, कारण ही तर आपली लीला आहे. हे सर्वेश्वरा, आपण या द्वारपालांना दंड द्यावा किंवा बक्षीस द्यावं. आम्ही सरळ मनाने ते मान्य करू किंवा आम्ही आपल्या या निरपराध सेवकांना शाप दिला आहे, यासाठी आम्हाला योग्य दंड द्यावा, तोही आम्ही आनंदाने स्वीकारू. श्री भगवान म्हणाले, मुनींनो, आपण यांना जो शाप दिला तो माझ्या प्रेरणेनेच असे समजा. आता यांना लवकरच दैत्य योनी प्राप्त होईल आणि त्या योनीत क्रोधावेशाने वाढलेल्या एकाग्रतेमुळे ते माझ्याशी युक्त होऊन पुन्हा लवकरच माझ्याकडे येतील. श्री ब्रह्मदेव म्हणाले, त्यानंतर त्या मुनिवरांनी नयनाभिराम भगवान विष्णू आणि त्यांच्या स्वयंप्रकाशी वैकुंठधामाचे दर्शन घेऊन प्रभूंना प्रदक्षिणा घातली आणि त्यांना नमस्कार करून त्यांची आज्ञा घेऊन भगवंतांच्या ऐश्वर्याचे वर्णन करीत मोठ्या आनंदाने तिथून परत आले. नंतर भगवान आपल्या सेवकांना म्हणाले, जा, मनात कोणत्याही प्रकारची भीती बाळगू नका, तुमचे कल्याण होईल. सर्व काही करण्याचे सामर्थ्य असूनही मी ब्रह्मतेज मिटवू इच्छित नाही, कारण मला ते असेच अभिप्रेत आहे. मी जेव्हा योगनिद्रेत रमलो होतो, तेव्हा तुम्ही प्रवेश करणाऱ्या लक्ष्मीला दारातच अडविले होते. तिने क्रोधाने त्यावेळीच तुम्हाला हा शाप दिला होता. आता दैत्य योनीमध्ये माझ्या बाबतीत सतत क्रोधमय वृत्तीत राहिल्याने तुम्ही या ब्राह्मणांच्या अपमानरूप पापातून मुक्त व्हाल आणि थोड्याच काळात माझ्याकडे परत याल. द्वारपालांना अशा प्रकारे सांगून भगवंतांनी अनेक प्रासादांनी शोभणाऱ्या आपल्या सर्वाधिक वैभवाने संपन्न धामामध्ये प्रवेश केला. ते देवश्रेष्ठ जय विजय त्या निवारता न येणाऱ्या ब्रह्मपाशाच्या योगाने त्या भगवत मातच निस्तेज होऊन त्यांचा गर्व गळून गेला. पुत्रांनो,
जेव्हा ते वैकुंठ लोकातून खाली येऊ लागले तेव्हा तेथे श्रेष्ठ प्रासादात बसलेल्या वैकुंठवासियांमध्ये मोठाच हाहाकार उडाला. त्यावेळी दितीच्या गर्भात जे कश्यपांचे उग्र तेज राहिले आहे त्यात भगवंतांच्या त्या थोर पार्षदांनीच प्रवेश केला आहे. त्या जुळ्या असुरांच्या तेजामुळेच तुम्हा सर्वांचे तेज फिके पडले आहे. यावेळी भगवंतांनाच असे करावयाचे आहे. जो आदिपुरुष विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि लयाला कारणीभूत आहे, ज्याची योगमाया मोठमोठे योगीजन सुद्धा महत्प्रयासाने पार करतात, तो सत्वादी तिन्ही गुणांचा नियंत्रक श्रीहरीच आमचे कल्याण करेल. या विषयात आम्ही अधिक विचार करून काय लाभ होणार आहे. अध्याय 16 समाप्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरे नमः. हरे नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. स्कंध 3 अध्याय 17. हिरण्यकश्यपू आणि हिरण्याक्षाचा जन्म आणि हिरण्याक्षाचा दिग्विजय. मैत्रेय म्हणाले, विदुरा, ब्रह्मदेवांनी सांगितल्यानंतर देवतांना अंधार होण्याचे कारण समजले आणि त्यांच्या शंकेचे निवारण झाले. नंतर ते सर्वजण स्वर्गलोकात परत आले. इकडे दितीला आपल्या पतींनी सांगितल्याप्रमाणे पुत्रांकडून लोकांना उपद्रव होईल अशी शंका होतीच. जेव्हा 100 वर्ष पूर्ण झाली तेव्हा त्या साध्वीने जुळ्या पुत्रांना जन्म दिला. त्यांच्या जन्माच्या वेळी स्वर्ग, पृथ्वी आणि अंतरिक्षात अनेक अपशकुन होऊ लागले. त्यामुळे लोक अत्यंत भयभीत झाले. जिकडे तिकडे पृथ्वी आणि पर्वतांवर भूकंप होऊ लागले. सर्व दिशांमध्ये आगी लागू लागल्या. उल्कापात होऊ लागले. विजा पडू लागल्या आणि आकाशात अनिष्ट सूचक धूमकेतू दिसू लागले. वारंवार सुसू करीत मोठमोठ्या वृक्षांना उन्मळून टाकीत बोचरा आणि असह्य असा वारा वावटळी सेना आणि धुळीचे ध्वज घेऊन वाहू लागला. विजा जोरजोरात जणू हसत होत्या. मेघांनी असे रूप धारण केले होते की सूर्य, चंद्र इत्यादी ग्रह लुप्त होऊन आकाशात अंधार पसरला होता. त्यामुळे कोठेच काही दिसत नव्हते. दुःखी मनुष्याप्रमाणे समुद्र आक्रोश करू लागला. त्यात मोठमोठ्या लाटा उसळू लागल्या आणि त्यात राहणाऱ्या जलचरात कल्लोळ उडाला. नद्या आणि जलाशयांमध्ये खळबळ माजली आणि त्यातील कमळे सुकून गेली. राहूने ग्रासलेल्या सूर्य आणि चंद्र यांना खळी पडू लागली. आकाशात ढग नसतानाही गडगडाट होऊ लागला आणि गुहांमधून रथांच्या घडघडाटासारखा आवाज येऊ लागला. गावांमधून गिधाडे आणि घुबडे यांच्या भयानक चित्कारांबरोबरच भालू तोंडातून धगधगती आग बाहेर ओकून अमंगळ ओरडू लागला. सगळीकडे कुत्री माना वर करून कधी गाण्यासारखे तर कधी रडण्यासारखे निरनिराळे आवाज काढू लागली. विदुरा, गाढवांच्या झुंडीच्या झुंडी आपल्या कठोर खुरांनी जमीन उकरीत व खिंकाळत मस्तवाल होऊन इकडे तिकडे धावू लागल्या. गाढवांच्या खिंकाळ्याने भयभीत होऊन पक्षी चिवचिवाट करीत आपल्या घरट्यातून उडून जाऊ लागले. गोठ्यात बांधलेले आणि वनात चरणारे गाय, बैल आदी पशु मलमूत्र करू लागले. गायी तर अशा घाबरून गेल्या की धार काढताना त्यांच्या आचळातून रक्त येऊ लागले. मेघ पुवाचा वर्षाव करू लागले. देवांच्या मूर्तीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि वादळाशिवाय वृक्ष उन्मळून पडू लागले. शनी, राहू इत्यादी क्रूर ग्रह प्रबळ होऊन चंद्र, गुरु इत्यादी सौम्य ग्रह आणि बऱ्याचशा नक्षत्रांना ओलांडून वक्रगतीने चालू लागले. तसेच आपापसात युद्ध करू लागले. असेच आणि इतरही अनेक भयंकर अपशकुन पाहून सनकादिक सोडून इतर सर्व जीव भयभीत झाले आणि त्या उत्पातांचे मर्म न कळल्यामुळे त्यांना वाटले की जगाचा प्रलय होणार. ते दोन्हीही आदिदैत्य जन्मानंतर लगेच आपल्या पोलादासारख्या कठीण शरीराने मोठे होत जाऊन विशाल पर्वतासारखे झाले. तसेच त्यांचा पूर्वीचा पराक्रमही प्रगट झाला. ते इतके उंच झाले होते, त्यांच्या सुवर्णमय मुकुटाचे टोक स्वर्गाला स्पर्श करीत होते आणि त्यांच्या विशाल शरीरामुळे सर्व दिशा आच्छादित झाल्या होत्या. त्यांच्या दंडांमध्ये सोन्याचे बाजूबंद चमचम करीत होते. ते जेव्हा पृथ्वीवर एक एक पाऊल ठेवीत होते त्यावेळी भूकंप जाणवत होता आणि ते जेव्हा उठून उभे राहत तेव्हा त्यांच्या चमकणाऱ्या कमरपट्ट्याने सूर्यही निस्तेज वाटे. ते दोघे जुळे होते. प्रजापती कश्यपांनी त्यांचे नामकरण केले.
त्यांच्यातील जो स्वतःच्या वीर्याने दितीच्या गर्भामध्ये प्रथम स्थापित झाला होता त्याचे नाव हिरण्यकश्यपू ठेवले, आणि जो दितीच्या उदरातून प्रथम बाहेर आला तो हिरण्याक्ष नावाने प्रसिद्ध झाला. ब्रह्मदेवाच्या वरामुळे हिरण्यकश्यपू मृत्यूभयापासून मुक्त झाला असल्याकारणाने मोठाच उद्धट झाला होता. त्याने आपल्या बाहुबलाच्या जोरावर लोकपालांसहित तिन्ही लोकांना वश करून घेतले होते. तो आपल्या लहान भावावर हिरण्याक्षावर अतिशय प्रेम करीत होता, आणि हाही आपल्या ज्येष्ठ बंधूला प्रिय असेल तेच करीत असे. एक दिवस तो हिरण्याक्ष हातात गदा घेऊन युद्धाची संधी शोधित स्वर्गात जाऊन पोहोचला. त्याचा वेग असह्य होता. त्याच्या पायातील सोन्याच्या पैंजणांचा झंकार होत होता. गळ्यामध्ये विजयसूचक माळ त्याने धारण केली होती, आणि खांद्यावर विशाल गदा ठेवलेली होती. मनोबल, शारीरिक बल आणि ब्रह्मदेवांनी दिलेला वर यांनी तो उन्मत्त झाला होता. त्यामुळे निरंकुश आणि निर्भय अशा त्याला पाहून गरुडाला पाहून साप लपून बसतात त्याप्रमाणे देव भीतीने लपून बसले. दैत्यराज हिरण्याक्षाने जेव्हा असे पाहिले की आपल्या तेजामुळे गर्विष्ठ इंद्रादी देवही लपून बसले आहेत, तेव्हा ते न दिसल्याने तो भयंकर गर्जना करू लागला. नंतर तो महाबली दैत्य तेथून परत फिरला आणि जलक्रीडा करण्यासाठी एखाद्या उन्मत्त हत्तीप्रमाणे खोल व गरजणाऱ्या समुद्रात घुसला. त्याने समुद्रात पाय ठेवला त्याचवेळी भीतीने वरुणाचे सैनिक जलचर हबकून गेले, आणि त्याने त्यांचे छेड न काढताही त्याच्या धाकाने घाबरून ते दूर पळून गेले. महाबली हिरण्याक्ष पुष्कळ वर्षापर्यंत समुद्रात फिरत आणि वारंवार वायुवेगाने उडणाऱ्या प्रचंड लाटांवर आपल्या पोलादी गदेने तडाखे देत होता. हे विदुरा, अशा प्रकारे फिरत फिरत वरुणाची राजधानी असलेल्या विभावरीपुरीत तो जाऊन पोहोचला. तेथे पाताळ लोकाचे स्वामी, जलचरांचे अधिपती वरुणराजांना पाहून त्याने त्यांची खिल्ली उडवली, आणि एखाद्या सामान्य माणसाप्रमाणे प्रमाण करून थोडेसे हसून छद्मीपणाने तो म्हणाला, महाराज, मला युद्धाची भिक्षा घाला. प्रभो, आपण तर लोकपाल, राजा आणि मोठे कीर्तिमान आहात. जे लोक स्वतःला मोठे वीर समजत त्यांच्या सामर्थ्याचा आपण चक्काचूर केला, आणि पूर्वी आपण जगातील सर्व दैत्य दानवांना जिंकून राजसूय यज्ञसुद्धा केला होता. त्या मदोन्मत्त शत्रूने याप्रमाणे उपहास केल्याने भगवान वरुणांना अतिशय क्रोध तर आलाच, परंतु आपल्या विवेकाने तो गिळून त्याऐवजी ते त्याला म्हणाले, बंधो, आम्हाला आता युद्ध करण्याची इच्छाच राहिली नाही. जो तुझ्यासारख्या रणकुशल वीराला युद्धांमध्ये संतुष्ट करील असा आम्हाला भगवान पुराणपुरुष शिवाय दुसरा कोणी दिसत नाही. दैत्यराज, तू त्यांच्याकडे जा, ते तुझी इच्छा पूर्ण करतील. तुझ्यासारखे वीर त्यांचेच गुणगान करीत असतात. ते मोठे शूर आहेत. त्यांच्याजवळ जाताच तुझा सगळा ताठा जिरून जाईल, आणि तू कुत्र्यांनी घेरला जाऊन वीरशय्येवर निद्रा घेशील. ते तुझ्यासारख्या दुष्टांना मारण्यासाठी आणि सत्पुरुषांवर कृपा करण्यासाठी अनेक प्रकारची रूपे धारण करतात. अध्याय 17 समाप्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. स्कंद 3 अध्याय 18. हिरण्याक्षाबरोबर वराह भगवंतांचे युद्ध. मैत्रेय म्हणाले, हे विदुरा, वरुणाचे हे बोलणे ऐकून तो मदोन्मत्त दैत्य अत्यंत खुश झाला. तू त्यांच्या हातून मारला जाशील या त्यांच्या बोलण्याकडे लक्ष न देता नारदांना श्रीहरींचा ठावठिकाणा विचारून तो तत्काळ रसातळात पोहोचला. तेथे त्याने विश्वविजयी वराह भगवंतांना आपल्या दाढेच्या टोकावर पृथ्वीला ठेवून वरच्या बाजूला जाताना पाहिले. ते आपल्या लाल भडक चमकदार डोळ्यांनी त्यांचे तेज हरण करीत होते. त्यांना पाहून तो खदाखदा हसू लागला आणि म्हणाला, अरे, हा जंगली पशु इथे पाण्यात कोठून आला? नंतर तो वराहांना म्हणाला, अरे मूर्खा, इकडे ये. या पृथ्वीला सोडून दे. विश्वविधात्या ब्रह्मदेवाने ही आम्हा रसातळवासियांच्या स्वाधीन केली आहे. अरे वराह रूपधारी सुराधमा, माझ्या देखत तू हिला घेऊन सुखरूपपणे जाऊ शकणार नाहीस. तू मायेने लपून छपूनच दैत्यांना जिंकतोस आणि मारून टाकतोस. आमच्या शत्रूंनी आमचा नाश करण्यासाठीच तुला पाळले आहे काय? योगमाया हेच तुझे बळ आहे. तुझ्यात पुरुषार्थ थोडाच आहे.
मूर्खा, आज तुला नाहीसा करूनच माझ्या बांधवांचा शोक मी दूर करीन. जेव्हा माझ्या हातून केवळ सुटलेल्या गदेच्या प्रहाराने डोके फुटून तू मरून जाशील, तेव्हा तुझी आराधना करणारे जे देव आणि ऋषी आहेत ते सर्वजण मुळे तोडलेल्या झाडाप्रमाणे आपोआप नष्ट होऊन जातील. हिरण्याक्ष भगवंतांना कठोर भाषणरूप बाणांनी टोचित होता, परंतु त्यांनी हाताच्या टोकावर स्थिर असलेली पृथ्वी भयभीत झालेली पाहून ते टोचणे सहन केले आणि ज्याप्रमाणे मगरीचा तडाखा खाऊनही हत्तीणीसह हत्ती पाण्याच्या बाहेर येतो, त्याप्रमाणे पृथ्वी घेऊन ते बाहेर आले. जेव्हा हिरण्याक्षाने दिलेल्या आव्हानाला प्रत्युत्तर न देता ते पाण्याच्या बाहेर येऊ लागले, तेव्हा मगर ज्याप्रमाणे हत्तीचा पाठलाग करते त्याचप्रमाणे पिवळे केस आणि तीक्ष्ण दाढांच्या त्या दैत्याने त्यांचा पाठलाग केला आणि वज्राप्रमाणे तीक्ष्ण स्वरात तो म्हणू लागला, निर्लज्ज दुर्जनांना न करण्यासारखी गोष्ट कोणती आहे? भगवंतांनी पृथ्वीला आणून पाण्याच्या वर व्यवहाराला योग्य ठिकाणी ठेवले आणि ती आपली शक्ती स्थापन केली. त्यावेळी हिरण्याक्षाच्या समक्षच ब्रह्मदेवांनी त्यांची स्तुती केली आणि देवतांनी पुष्पवृष्टी केली. तेव्हा भली मोठी गदा घेऊन आपला पाठलाग करणाऱ्या सोन्याचे अलंकार आणि अद्भुत कवच धारण केलेल्या तसेच कठोर शब्दांनी एकसारखे मर्मभेदी घाव घालणाऱ्या हिरण्याक्षाला अत्यंत क्रूर श्रीहरी हसत हसत म्हणाले. श्री भगवान म्हणाले, अरे तुझ्यासारख्या कुत्र्यांना शोधित फिरणारे आम्ही खरोखरीच जंगली प्राणी आहोत. अरे दुष्टा, तुझ्यासारख्या मृत्यूपाशात अडकलेल्या जीवांच्या आत्मस्तुतीकडे वीर पुरुष लक्ष देत नाहीत. रसातळात राहणाऱ्यांची भूमी चोरून आणून आणि लाज सोडून तुझ्या गदेने भयभीत होऊन आम्ही येथे पळून आलो आहोत, हे बरोबर आहे. तुझ्यासारख्या अद्वितीय वीरासमोर युद्धासाठी उभे राहण्याचे सामर्थ्य आमच्यात कोठून असणार? परंतु आता तर आम्ही तुझ्यासमोर कसे का असेना उभे आहोत. तुझ्यासारख्या बलवानांशी वैर करून आम्ही तरी कोठे जाऊ शकतो? तू पायदळ वीरांचा सेनापती आहेस, तेव्हा आता निशंकपणे कोणताही विचार न करता तत्काळ आम्हाला मारून आपल्या बांधवांचे अश्रू पूज. जो आपल्या प्रतिज्ञेचे पालन करीत नाही तो असभ्य होय. मैत्रेय म्हणाले, विदुरा, जेव्हा भगवंतांनी क्रोधाने या दैत्याच्या अशा प्रकारे खूप उपहास आणि तिरस्कार केला, तेव्हा पकडून खेळ केल्या जाणाऱ्या सापाप्रमाणे तो क्रोधाने जळफळू लागला. तो खवळून उसासे टाकू लागला. त्याची इंद्रिये क्रोधाने क्षुब्ध झाली आणि त्या दैत्याने मोठ्या आवेशाने झेप घेऊन भगवंतांच्यावर गदेने प्रहार केला. ज्याप्रमाणे योगसिद्ध पुरुष मृत्यूच्या आक्रमणापासून आपला बचाव करतो, अगदी त्याचप्रमाणे भगवंतांनी आपल्या छातीवर केलेल्या त्या शत्रूच्या गदेचा प्रहार थोडेसे बाजूला होऊन चुकवला. नंतर जेव्हा क्रोधाने दात ओठ चावीत आपली गदा घेऊन तो वारंवार फिरवू लागला, तेव्हा रागाने लाल होऊन श्रीहरी वेगाने त्याच्यावर धावून गेले. विदुरा, तेव्हा प्रभूंनी शत्रूच्या उजव्या भुवईवर गदेचा प्रहार केला, परंतु गदायुद्धात प्रवीण असणाऱ्या हिरण्याक्षाने मध्येच तो आपल्या गदेवर झेलला. अशा प्रकारे श्रीहरी आणि हिरण्याक्ष दुसऱ्याला जिंकण्याच्या इच्छेने अत्यंत क्रुद्ध होऊन एकमेकांवर आपल्या भारी गदांनी प्रहार करू लागले. त्यावेळी त्या दोघांमध्ये जिंकण्याची स्पर्धा लागली. दोघांचीही शरीरे गदांच्या धावांनी घायाळ झाली होती. त्या घावातून वाहणाऱ्या रक्ताच्या वासाने दोघांचाही क्रोध वाढत होता आणि ते दोघेही वेगवेगळे पवित्रे घेत होते. एका गायीसाठी 2 बैल भांडतात, त्याप्रमाणे एका पृथ्वीसाठी त्या दोघांमध्ये एकमेकांना जिंकण्याच्या इच्छेने मोठे भयंकर युद्ध झाले. विदुरा, जेव्हा अशा प्रकारे हिरण्याक्ष आणि मायेने वराहरूप धारण केलेले भगवान यज्ञमूर्ती पृथ्वीसाठी एकमेकांशी वैर धरून युद्ध करू लागले, तेव्हा ते पाहण्यासाठी ब्रह्मदेव ऋषींसहित तेथे आले. हजारो ऋषींबरोबर असलेल्या ब्रह्मदेवांनी जेव्हा पाहिले की दैत्य मोठा शूर आहे, त्यांच्यात भयाचे नाव नाही, तो तोंड देण्यास समर्थ आहे, त्याचा पराक्रम मोडून काढणे मोठे कठीण काम आहे, तेव्हा आदी सुकररूप नारायणांना ते म्हणाले. ब्रह्मदेव म्हणाले, देवा, माझ्याकडून वर मिळवून हा दुष्ट दैत्य मोठाच प्रबळ झाला आहे. यावेळी तो आपल्या चरणांना शरण आलेले देव, ब्राह्मण, गायी आणि अन्य निरपराध जीव
यांना मोठी हानी पोहोचवणारा, दुःख देणारा आणि भयप्रद होऊ लागला आहे. याच्या तोडीचा कोणी योद्धा नाही, म्हणून हा महाशत्रू आपल्याशी बरोबरी करू शकणाऱ्या वीराच्या शोधात सर्व लोकांमध्ये फिरत आहे. हा दुष्ट, मायावी, घमेंडखोर आणि निरंकुश आहे. एखादे लहान मूल ज्याप्रमाणे क्रुद्ध झालेल्या सापाशी खेळते, तसे आपण याच्याशी खेळू नका. देवा अच्युता, जोपर्यंत हा भयानक दैत्य आपली वेळ आल्यावर अत्यंत प्रबळ होत नाही, त्या अगोदरच आपण आपल्या योगमायेचा स्वीकार करून या पाप्याला मारून टाका. प्रभो, पहा, लोकांचा संहार करणारी संध्याकाळची भयंकर वेळ येऊ लागली आहे. सर्वात्मन, आपण अगोदरच या असुराला मारून देवांना विजय मिळवून द्या. यावेळी अभिजित नावाचा मंगलमय मुहूर्ताचा योग आला आहे, म्हणून आपण आपले सुहृद असलेल्या आमचे कल्याण करण्यासाठी ताबडतोब या दुर्जय दैत्याला मारून टाका. प्रभो, याचा मृत्यू आपल्या हातून होणार आहे. आमचे मोठे भाग्य आहे की हा स्वतः कालरूप असलेल्या आपल्याजवळ आला आहे. आपण आता युद्धात बलपूर्वक याला मारून लोकांना शांती मिळवून द्या. अध्याय 18 समाप्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. गजानन महाराज की जय. श्रीमद् भागवत महापुराण की जय. वेदव्यास भगवान की जय. श्री शुक भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. स्कंद 3, अध्याय 19. हिरण्याक्ष वध. मैत्रेय म्हणाले, ब्रह्मदेवांचे कपटरहित असे हे अमृतमय वचन ऐकून भगवंतांनी हसून आपल्या प्रेमपूर्ण कटाक्षाद्वारे त्याच्या प्रार्थनेचा स्वीकार केला. नंतर ब्रह्मदेवांच्या नाकातून उत्पन्न झालेल्या, त्यांनी उडी मारून आपल्यासमोर निर्भयपणे संचार करणाऱ्या शत्रूच्या हनवटीवर गदेचा प्रहार केला. पण हिरण्याक्षाच्या गदेला भिडून ती गदा भगवंतांच्या हातून निसटली आणि भिरभिरत जमिनीवर आदळून शोभू लागली. परंतु ही मोठी अद्भुत घटना घडली. त्यावेळी शत्रूवर वार करण्याची चांगली संधी मिळूनही हिरण्याक्षाने त्यांना निशस्त्र पाहून युद्धधर्माचे पालन करीत त्यांच्यावर आक्रमण केले नाही. भगवंतांचा क्रोध वाढावा म्हणूनच त्याने असे केले. गदा खाली पडल्यानंतर आणि लोकांचा हाहाकार बंद झाल्यावर भगवंतांनी त्यांच्या धर्मबुद्धीची प्रशंसा केली आणि आपल्या सुदर्शन चक्राचे स्मरण केले. चक्र ताबडतोब येऊन भगवंतांच्या हातात फिरू लागले, परंतु ते विशेषतः आपल्या प्रमुख पार्षद दैत्याधम हिरण्याक्षाबरोबर खेळू लागले. त्यावेळी त्यांच्या प्रभावाला न जाणणाऱ्या देवांचे हे त्वरा करणारे शब्द ऐकू येऊ लागले की, प्रभो, आपले कल्याण असो, याला लगेच मारून टाका. जेव्हा हिरण्याक्षाने पाहिले की कमलदल लोचन श्रीहरी आपल्यासमोर चक्र घेऊन उभे आहेत, तेव्हा त्याची सर्व इंद्रिये प्रक्षुब्ध झाली आणि तो रागाने उसासे टाकीत दात ओठ चावू लागला. त्यावेळी तो तीक्ष्ण दाढा असलेला दैत्य आपल्या डोळ्यांनी त्यांच्याकडे अशा रीतीने पाहू लागला की जणू तो आता भगवंतांना भस्म करून टाकेल. उसळी मारून, अरे आता तू वाचणार नाहीस, अशी गर्जना करीत श्रीहरींवर त्याने गदेने प्रहार केला. हे साधो, यज्ञमूर्ती श्री वराह भगवंतांनी शत्रूच्या देखत सहजपणे आपल्या डाव्या पायाने ती वायुवेगाने येणारी गदा पृथ्वीवर आदळली आणि ते त्याला म्हणाले, अरे दैत्या, तू मला जिंकू इच्छितोस ना? मग उचल ते शस्त्र आणि कर पुन्हा एकदा वार. भगवंतांनी असे म्हणताच त्याने पुन्हा गदा फेकली आणि मोठी आरोळी ठोकली. आपल्या रोखाने गदा येत आहे असे पाहून भगवंतांनी ते जिथे उभे होते तिथूनच गरुड जसा नागिणीला पकडतो तशी गदा सहज पकडली. आपले शौर्य अशा प्रकारे व्यर्थ झालेले पाहून त्या महादैत्याचा गर्व नाहीसा झाला आणि त्याचे तेज नष्ट झाले. भगवंतांनी देऊ करूनही त्याने गदा घेणे पसंत केले नाही. परंतु ज्याप्रमाणे एखाद्या ब्राह्मणावर जारण मारण आदी प्रयोगांचा निष्फळ प्रयत्न करावा, त्याप्रमाणे त्याने श्री यज्ञपुरुषावर प्रहार करण्यासाठी एक प्रज्वलित अग्नीसारखा तळपता त्रिशूळ हातात घेतला. महाबली हिरण्याक्षाने अत्यंत वेगाने सोडलेला तो त्रिशूळ आकाशात मोठ्या तेजाने चमकू लागला. तेव्हा भगवंतांनी आपल्या तीक्ष्ण धारेच्या चक्राने तो इंद्राने गरुडाचा पंख तोडावा तसा तोडला. भगवंतांच्या चक्राने आपल्या त्रिशूळाचे असंख्य तुकडे झालेले पाहून त्याला फार राग आला.
त्याने जवळ जाऊन ज्याच्यावर श्रीवत्स चिन्ह शोभून दिसते त्या भगवंतांच्या विशाल वक्षस्थळावर जर जोरात ठोसा मारला आणि मोठ्याने गर्जना करून तो अंतर्धान पावला. विदुरा, ज्याप्रमाणे फुलाच्या माळेच्या माराने हत्तीवर काहीही परिणाम होत नाही, त्याप्रमाणे त्याने या प्रकारे मारलेल्या ठोशाने भगवान आदिवराह जराही ढळले नाहीत. तेव्हा त्या महामायावी दैत्याने मायापती श्रीहरींवर अनेक प्रकारच्या मायावी कृत्यांचा प्रयोग करणे सुरू केले. त्यामुळे सर्व प्रजा भयभीत झाली आणि तिला असे वाटू लागले की आता जगात महाप्रलय होणार. प्रचंड वारे वाहू लागले आणि धुळीमुळे सगळीकडे अंधकार पसरला. सगळीकडून दगडांचा असा मारा होऊ लागला की जणू गोफणीने दगड फेकले जात आहेत. विजा चमकू लागल्या आणि त्यांच्या कडकडाटाबरोबरच मेघ दाटून आल्याने आकाशात सूर्य, चंद्र इत्यादी ग्रह तारे झाकले गेले. पाठोपाठ आकाशातून अखंडितपणे पू, केस, रक्त, विष्ठा, मूत आणि हाडे यांचा वर्षाव होऊ लागला. हे विदुरा, हरतऱ्हेच्या शस्त्रास्त्रांचा वर्षाव करणारे मोठमोठे पहाड दिसू लागले. केस मोकळे सोडलेल्या आणि हातात त्रिशूळ घेतलेल्या नग्न राक्षसिणी दिसू लागल्या. पुष्कळसे पायदळ, घोडेस्वार, रथी आणि हत्तीवर चढलेल्या सैनिकांसह आततायी यक्ष, राक्षसांचा मारा असा अत्यंत क्रूर आणि हिंसक आरडाओरडा ऐकू येऊ लागला. अशा प्रकारे प्रगट झालेल्या त्या आसुरी मायाजालाचा नाश करण्यासाठी यज्ञमूर्ती भगवान वराहांनी आपले प्रिय सुदर्शन चक्र सोडले. त्यावेळी आपल्या पतीच्या कथनाचे स्मरण होऊन दितीच्या हृदयाचा थरकाप होऊ लागला आणि तिच्या स्तनातून रक्त वाहू लागले. आपले मायाजाल नष्ट झाल्यावर तो दैत्य पुन्हा भगवंतांच्या जवळ आला. त्याने त्यांना क्रोधाने आवळून धरून चिरडून टाकण्याच्या इच्छेने कवेत घेतले, परंतु त्याने पाहिले तर ते बाहेरच उभे होते. आता तो भगवंतांवर आपल्या वज्रासारख्या कठोर बुक्क्या मारू लागला. तेव्हा इंद्राने ज्याप्रमाणे वृत्रासुरावर प्रहार केला होता त्याप्रमाणे भगवंतांनी त्याच्या कानफटीत एक ठोसा मारला. विश्वविजयी भगवंतांनी जरी सहज ठोसा मारला होता तरी त्या प्रहाराने हिरण्याक्षाचा देह गरगरू लागला. त्याचे डोळे बाहेर आले, हातपाय आणि केस छिन्नभिन्न झाले आणि तो वावटळीमुळे उखडलेल्या विशाळ वृक्षाप्रमाणे जमिनीवर आदळला. हिरण्याक्षाचे तेज अजूनही कमी झाले नव्हते. त्या भयानक दाढा असलेल्या दैत्याला दात ओठ चावीत पृथ्वीवर पडलेला पाहून तेथे युद्ध पाहण्यासाठी आलेले ब्रह्मदेव इत्यादी देव त्यांची प्रशंसा करीत म्हणू लागले की अहो, असे मरण कोणाला प्राप्त होते? आपल्या मिथ्या लिंग शरीरापासून सुटवण्यासाठी योगीजन समाधी योगाच्या द्वारे ज्यांचे ध्यान करतात त्यांच्याच चरणांच्या प्रहाराने घायाळ झालेल्या त्या दैत्यराजाने त्यांचेच मुखकमल पाहत पाहत आपल्या शरीराचा त्याग केला. हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू हे दोघे भगवंतांचेच पार्षद आहेत. त्यांना शापामुळे ही अधोगती प्राप्त झाली आहे. आता काही जन्मातच हे पुन्हा आपल्या स्थानावर परत जातील. देव म्हणू लागले, प्रभो, आपणाला वारंवार नमस्कार असो. आपण संपूर्ण यज्ञांचा विस्तार करणारे आहात. तसेच जगाच्या अस्तित्वासाठी शुद्ध सत्वमय असे मंगल शरीर धारण करीत आहात. जगाला कष्ट देणारा हा दुष्ट दैत्य मारला गेला ही मोठी आनंदाची गोष्ट झाली. आता आपल्या चरणांच्या भक्तीच्या प्रभावाने आम्हालाही सुख मिळाले. मैत्रेय म्हणाले, अशा प्रकारे महापराक्रमी हिरण्याक्षाचा वध करून ब्रह्मादी देवांनी स्तुती केलेले भगवान आदिवराह आपल्या अखंड आनंदमय धामाकडे परतले. मित्रा विदुरा, भगवंतांनी अवतार घेऊन भीषण संग्रामात खेळणे मोडावे तसा पराक्रमी हिरण्याक्षाचा वध केला. ते सर्व चरित्र मी गुरुमुखातून जसे ऐकले तसे तुला सांगितले. सूत म्हणाले, शौनक महोदय, मैत्रेयांच्या मुखातून भगवंतांची ही कथा ऐकून परमभगवत भक्त विदुराला फार आनंद झाला. जर अन्य पवित्र कीर्ती आणि परमयशस्वी महापुरुषांचे चरित्र ऐकूनही फार आनंद होतो तर श्रीवत्सधारी भगवंतांच्या लीला ऐकून आनंद होईल यात काय सांगावे. ज्यावेळी मगरीने पकडलेल्या गजेंद्र प्रभूंच्या चरणांचे ध्यान करू लागला आणि त्याच्या हत्तीणी दुःखाने आक्रोश करू लागल्या, त्यावेळी ज्यांनी त्या सर्वांना तत्काळ दुःखातून सोडविले, तसेच जो सर्व बाजूंनी निराश होऊन आपल्याला शरण आलेल्या
सरल हृदय भगवंतांवर सहजपणे प्रसन्न होतो, परंतु दुष्टांना मात्र अत्यंत दुराराध्य आहे. त्या प्रभूंच्या उपकारांना जाणणारा कोणता पुरुष त्यांची भक्ती करणार नाही? शौनकादी ऋषींनो, कार्यासाठी वराहरूप धारण करणाऱ्या श्रीहरींची हिरण्याक्ष वधाची परम अद्भुत लीला जो पुरुष ऐकतो, गातो किंवा तिला अनुमोदन देतो, तो ब्रह्महत्येसारखा घोर पापातूनही सहज सुटून जातो. हे चरित्र अत्यंत पुण्यप्रद, परमपवित्र, धन व यशाची प्राप्ती करून देणारे, आयुष्यवर्धक आणि कामनांची पूर्ती करणारे, युद्धात प्राण आणि इंद्रियांची शक्ती वाढवणारे आहे. जे लोक हे चरित्र ऐकतात त्यांना अंती श्री भगवंतांचा आश्रय प्राप्त होतो. अध्याय 19 समाप्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरे नमः. हरे नमः. मंगलमूर्ती मोरया. श्रीमद् भागवत महापुराण की जय. वेद व्यास भगवान की जय. श्री शुक भगवान की जय. श्री व्यास भगवान की जय. गोपाल ओम कृष्ण नमो भगवान भगवते की जय. वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. अध्याय 20. स्कंध 3. अध्याय 20. ब्रह्मदेवांनी रचलेल्या अनेक प्रकारच्या सृष्टीचे वर्णन. शौनक म्हणाले, सूत महोदय, पृथ्वीचा आधार मिळाल्यावर स्वयंभुव मनुने पुढे संतती उत्पन्न करण्यासाठी कोणकोणते उपाय अवलंबले? विदुर म्हणाला, विदुर मोठा भगवत भक्त आणि भगवान श्रीकृष्णांचा अनन्य सुहृद होता. म्हणून तर त्याने आपला मोठा भाऊ धृतराष्ट्र आणि त्याचे पुत्र यांनी भगवान श्रीकृष्णांचा अनादर केल्यामुळे त्यांना अपराधी समजून त्यांचा त्याग केला होता. तो महर्षी द्वैपायनांचा पुत्र होता आणि महत्तेत कोणत्याही प्रकारे त्याच्यापेक्षा कमी नव्हता. तसेच तो सर्व प्रकारे भगवान श्रीकृष्णांचा आश्रित आणि कृष्ण भक्तांचा अनुयायी होता. तीर्थयात्रा केल्याने त्याचे अंतःकरण आणखीनच शुद्ध झाले होते. त्याने कुशावर्त क्षेत्रात राहणाऱ्या तत्वज्ञानी लोकांमध्ये श्रेष्ठ अशा मैत्रेयांकडे जाऊन आणखी काय विचारले? सूत महोदय, त्या दोघांच्या वार्तालापात श्रीहरींच्या चरणांचा संबंध असलेल्या पवित्र कथा आल्या असतील, ज्या त्यांच्या चरणांपासून निघालेल्या गंगाजलाप्रमाणे संपूर्ण पापांचा नाश करणाऱ्या आहेत. सूत महोदय, आपले कल्याण असो. आपले कल्याण असो. आपण आम्हाला भगवंतांच्या त्या पवित्र कथा ऐकवा. प्रभूंचे उदार चरित्र तर कीर्तन करण्यायोग्य असते. जो श्रीकृष्णांच्या लीलामृताचे पान करून तृप्त होईल असा कोणी रसिक असेल काय? नैमिषारण्यात निवास करणाऱ्या मुनींनी अशा प्रकारे विचारल्यानंतर उग्रश्रवा सुतांनी भगवंतांच्या ठिकाणी चित्त एकाग्र करून ते त्यांना म्हणाले, ऐका. सूत म्हणाले, आपल्या मायेने वराहरूप धारण करणाऱ्या श्रीहरींच्या रसातळातून पृथ्वीला वर काढणे आणि सहज तुच्छतेने हिरण्याक्षाला मारून टाकणे या लीला ऐकून विदुराला फार आनंद झाला आणि तो मैत्रेयांना म्हणाला. विदुर म्हणाला, हे ब्रह्मन, आपण दृष्टीआड असलेल्या विषयांनाही जाणणारे आहात. म्हणून प्रजापतींचे पती ब्रह्मदेवांनी मरीची आदी प्रजापतींना उत्पन्न करून सृष्टी वाढवण्यासाठी काय केले ते सांगा. मरीची आदी मुनीश्वरांनी आणि स्वयंभुव मनुने सुद्धा ब्रह्मदेवांच्या आज्ञेने कशा प्रकारे प्रजेची वृद्धी केली? त्यांनी हे जग पत्नीच्या सहयोगाने उत्पन्न केले की आपापल्या कार्यात स्वतंत्र राहून किंवा सर्वांनी मिळून या जगाची रचना केली? मैत्रेय म्हणाले, विदुरा, तर्कापलीकडे असणारे जीवांचे प्रारब्ध, प्रकृतीचे नियंता पुरुष आणि काल या 3 हेतूंनी तसेच भगवंतांच्या सान्निध्याने त्रिगुणमय प्रकृतीत क्षोभ उत्पन्न झाल्यावर त्यातून महत्त्व उत्पन्न झाले. दैवाच्या प्रेरणेने रजप्रधान महत्त्वापासून सात्विक, राजस आणि तामस असा 3 प्रकारचा अहंकार उत्पन्न झाला. त्याने आकाशादी 5 तत्वांचे अनेक वर्ग प्रगट केले. हे सर्वजण वेगवेगळे राहून भूतांच्या कार्यरूप ब्रह्मांडांची रचना करू शकत नव्हते. म्हणून त्यांनी
भगवंतांच्या शक्तीने एकमेकांशी संघटित होऊन अशा एका सोन्याच्या रंगाच्या अंड्याची रचना केली. हे अंडे चेतना शून्य अवस्थेमध्ये 1000 वर्षापेक्षाही अधिक काळपर्यंत समुद्राच्या जलामध्ये पडून राहिले. नंतर त्यात श्री भगवंतांनी प्रवेश केला. त्यात अधिष्ठित झाल्यानंतर त्यांच्या नाभीपासून 1000 सूर्यांच्या तेजासमान अत्यंत दैदिप्यमान असे एक कमळ प्रगट झाले. ते संपूर्ण जीव समुदायांचे आश्रयस्थान होते. स्वतः ब्रह्मदेवांचा त्यातूनच आविर्भाव झाला. जेव्हा ब्रह्मांडांच्या गर्भरूप जलात शयन करणाऱ्या श्री नारायण देवांनी ब्रह्मदेवांच्या अंतःकरणात प्रवेश केला, तेव्हा त्यांनी पूर्वकल्पामध्ये आपणच निश्चित केलेल्या नामरूपमय व्यवस्थेनुसार लोकांची रचना करण्यास सुरुवात केली. सर्वप्रथम त्यांनी आपल्या छायेपासून तामिस्त्र, अंधतामिस्त्र, तम, मोह आणि महामोह अशी 5 प्रकारची अविद्या उत्पन्न केली. आपले हे तमोगुण शरीर ब्रह्मदेवांना योग्य वाटले नाही, म्हणून त्यांनी त्याचा त्याग केला. ज्याच्यामुळे तहानभुकेची उत्पत्ती होते अशा त्या रात्रीरूप शरीराला त्या शरीरापासूनच उत्पन्न झालेल्या यक्ष आणि राक्षसांनी ग्रहण केले. त्यावेळी तहानभूक लागलेल्याने ते ब्रह्मदेवांनाच खायला उठले आणि म्हणू लागले, याला ठेवू नका, खाऊन टाका, कारण ते तहानभुकेने व्याकुळ झाले होते. घाबरून जाऊन ब्रह्मदेव त्यांना म्हणाले, अरे यक्ष राक्षसांनो, तुम्ही माझे संतान आहात, म्हणून माझे भक्षण करू नका, माझे रक्षण करा. नंतर ब्रह्मदेवांनी सत्वगुणांच्या प्रभावाने दैदिप्यमान होऊन मुख्य देवतांची निर्मिती केली. त्यांनी खेळता खेळता ब्रह्मदेवांनी त्याग केलेल्या दिवसांचे प्रकाशमय शरीर ग्रहण केले. यानंतर ब्रह्मदेवांनी आपल्या नितंबापासून कामासक्त अशा असुरांना उत्पन्न केले. ते अत्यंत कामलोलूप असल्याने उत्पन्न होताच मैथुनासाठी ब्रह्मदेवाकडे गेले. ते पाहून पहिल्यांदा त्यांना हसू आले, परंतु पुन्हा ते निर्लज्ज असुर आपला पाठलाग करीत आहेत हे पाहून भयभीत आणि क्रुद्ध होऊन ते वेगाने पळू लागले. तेव्हा भक्तांवर कृपा करण्यासाठी त्यांच्या भावांनुसार दर्शन देणाऱ्या शरणागत वत्सल्य वरदायक अशा श्रीहरींकडे जाऊन ते म्हणाले, हे परमात्म्या, माझे रक्षण करा. मी आपल्याच आज्ञेने प्रजा उत्पन्न केली होती, परंतु ती तर पापी प्रजा माझ्याशीच मैथुनाला प्रवृत्त झाली आहे. नाथ, आपणच एकमेव दुःखी जीवांचे दुःख दूर करणारे आहात आणि जे आपल्या चरणांना शरण येत नाहीत त्यांना दुःख देणारेही एकमात्र आपणच आहात. भगवान तर प्रत्यक्ष सर्वांचे हृदय जाणणारे आहेत. ब्रह्मदेवाची व्याकुळ स्थिती पाहून ते म्हणाले, तू आम्हाला या कामकलुषित शरीराचा त्याग कर. तू आपल्या या कामकलुषित शरीराचा त्याग कर. भगवंतांनी असे म्हणताच त्यांनी ते शरीर सोडून दिले. तिच्या चरणकमलातील नुपूर झंकारत होते. तिचे डोळे आकृष्ट करीत होते आणि कमरपट्ट्याने सुशोभित झालेल्या साडीने कंबर आच्छादित होती. तिचे उत्तुंग स्तन अशा प्रकारे एकमेकांना चिकटले की त्यांच्यामध्ये काही अंतर नव्हते. तिचे नाक आणि दात मोठे सुंदर होते. तसेच ती मधुर हास्य करीत, हावभाव करीत असुरांच्याकडे भावपूर्ण दृष्टीने पाहत होती. काळ्याभोर केसांच्या बटांनी सुशोभित अशी ती सौंदर्यवती कुमारी लज्जेने चूर होऊन स्वतःला पदराआड लपवत होती. हे विदुरा, त्या सुंदरीला पाहून सर्व असुर मोहित झाले. अहो, हिचे किती विलक्षण रूप, केवढे अलौकिक धैर्य आणि कसे तरुण वय. पहा ना, आपल्या कामातुरांच्या मध्ये ही कशी निष्काम असल्यासारखी फिरत आहे. अशा प्रकारे त्या कुबुद्धी दैत्यांनी स्त्रीरूपिणी संध्यादेवीच्या विषयी निरनिराळे तर्कवितर्क करून नंतर तिचा मोठाच आदर करीत प्रेमाने तिला विचारले, हे सुंदरी, तू कोण आहेस आणि कुणाची मुलगी आहेस? भामिनी, तुझे येथे येण्याचे प्रयोजन काय? तू तुझ्या या अनुपम सौंदर्याचे हे अनमोल प्रदर्शन करून आम्हा अभाग्यांना का त्रास देत आहेस? अबले, तू कोणी का असेनास, आम्हाला तुझे दर्शन झाले हीच मोठी भाग्याची गोष्ट आहे. तू तर चेंडू खेळत खेळत
पाहणाऱ्यांचे मन मोहित करीत आहेस. सुंदरी, जेव्हा तू उसळलेल्या चेंडूवर आपल्या तळहाताने थापटी मारतेस तेव्हा तुझे चरणकमल एका जागी स्थिर राहत नाहीत. तुझी कंबर स्थूल स्तनांच्या भारांनी थकल्यासारखी भासते आणि तुझ्या निर्मल दृष्टीतून सुद्धा थकावट डोकावते. अगं, तुझा केशसंभार किती सुंदर आहे. अशा प्रकारे स्त्रीरूपाने प्रगट झालेल्या त्या सायंकालीन संध्यादेवीने त्यांना अत्यंत कामासक्त बनवले आणि त्या मूर्खांनी तिला कोणी रमणीरत्न समजून तिचे ग्रहण केले. त्यानंतर ब्रह्मदेवांनी गंभीरपणाने हसून आपल्या कांतिमय मूर्तीपासून ज्या आपल्या सौंदर्याचा जणू स्वतःच आस्वाद घेत होत्या अशा गंधर्व आणि अप्सरांना उत्पन्न केले. ब्रह्मदेवांनी चंद्रिकारूप असलेल्या त्या कांतिमय प्रिय शरीराचा त्याग केला. त्यालाच विश्वास, वसू आदी गंधर्वांनी प्रसन्नतेने ग्रहण केले. यानंतर भगवान ब्रह्मदेवांनी आपल्या आळसापासून भूतपिशाच्य उत्पन्न केले. त्यांना वस्त्रहीन आणि केस विस्कटलेले पाहून त्यांनी आपले डोळे मिटून घेतले. ब्रह्मदेवांनी त्याग केलेल्या त्या जांभईरूप शरीराला भूतपिशाच्यांनी ग्रहण केले. हिला निद्रा असेही म्हणतात, जिच्यामुळे जीवांच्या इंद्रियांना शिथिलता आल्यासारखी वाटते. जर एखादा मनुष्य उष्ट्या तोंडाने झोपला तर भूतपिशाचे त्याच्यावर आक्रमण करतात. त्यालाच उन्माद म्हणतात. नंतर भगवान ब्रह्मदेवांनी आपण बलवान असल्याची भावना करून आपल्या अदृश्य रूपाने साध्यगण आणि पितृगणांना उत्पन्न केले. पितरांनी आपले उत्पत्तीचे स्थान असलेल्या त्या अदृश्य शरीराला ग्रहण केले. हेच प्रमाण मानून कर्मकांडी लोक श्राद्ध आदीद्वारा पितर आणि साध्यगणांना अनुक्रमे पिंड आणि हव्य अर्पण करतात. ब्रह्मदेवांनी आपल्या तिरोधान शक्तीने सिद्ध आणि विद्याधर यांची सृष्टी केली आणि त्यांना आपले ते अंतर्धान नामक अद्भुत शरीर दिले. एक वेळ ब्रह्मदेवांनी आपले प्रतिबिंब पाहिले तेव्हा आपल्याला फार सुंदर समजून त्या प्रतिबिंबापासून त्यांनी किन्नर आणि किंपुरुष उत्पन्न केले. ब्रह्मदेवांनी त्याचा त्याग केल्यानंतर त्यांनी त्याचे ते प्रतिबिंब शरीर ग्रहण केले. म्हणून ते सर्वजण उषःकाली आपल्या पत्नीसह ब्रह्मदेवांच्या गुणकर्माचे गायन करतात. सृष्टीची वाढ होत नाही असे पाहून एकदा फारच चिंताग्रस्त होऊन ते हातपाय पसरून झोपी गेले आणि पुन्हा क्रोधावेशात त्या भोगमय शरीराचा त्यांनी त्याग केला. त्यातून जे केस झडून पडले ते अही झाले. तसेच त्यांच्या हातपाय आखडून चालण्याने क्रूर स्वभावाचे साप आणि नाग झाले. त्यांचे शरीर फण्यापासून खांद्यापर्यंत फारच रुंद असते. एकदा ब्रह्मदेवांनी स्वतः कृतकृत्य झाल्याचा अनुभव घेतला. त्यावेळी शेवटी त्यांनी आपल्या मनाने मनूंची सृष्टी निर्माण केली. हे सर्वजण प्रजेची वृद्धी करणारे आहेत. मनस्वी ब्रह्मदेवांनी त्यांच्यासाठी आपल्या पुरुषाच्या आकाराच्या शरीराचा त्याग केला. मनूंना पाहून त्यांच्या आधी उत्पन्न झालेले देव, गंधर्व आदी ब्रह्मदेवांची स्तुती करू लागले. ते म्हणाले, विश्वकर्त्या ब्रह्मदेवा, आपली ही सृष्टी फार सुंदर आहे. हिच्यामध्ये अग्निहोत्र इत्यादी सर्व कर्मे प्रतिष्ठित आहेत. यांच्या सहाय्याने आम्ही आमचे अन्न ग्रहण करू शकू. नंतर आदि ऋषी ब्रह्मदेवांनी इंद्रिय संयमपूर्वक तप, विद्या, योग आणि समाधीने उत्पन्न होऊन आपले प्रिय संतान अशा ऋषीगणांची निर्मिती केली आणि त्यापैकी प्रत्येकाला आपल्या समाधी, योग, ऐश्वर्य, तप, विद्या आणि वैराग्यमय शरीराचा अंश दिला. अध्याय 20 समाप्त. गोपाल कृष्ण भगवान की जय.